पण एखादं स्वप्न असेल आईचं जे आता पूर्ण करायचंय किंवा अजून राहिलंय पूर्ण करायचं, असं काही आहे गौतमी? माझं लग्न. वा. पण मुलीला जेवण नाही येतं बनवता, हे आधीच सांगतोय आम्ही. पण काय अपेक्षा आहेत आईच्या? काही नाही, फक्त मी लग्न करावं हे अपेक्षा आहे. अगं मुलाच्या काय अपेक्षा आहेत, की मुलगा कसा असावा, किंवा तुझ्या काय अपेक्षा आहे? मी खरं सांगू, मी लग्नाचं मला किती जण बोलतात, मला म्हणजे मीडियाला पण नाही का, मला सारखं विचारलं जातं, तुम्ही लग्न कधी करणार आहे, तुम्ही लग्न. अजिबात माझ्या डोक्यात नाही आहे की मी लग्न करायचं म्हणून. मी विचार केलाच नाही की पुढं काय होईल लग्नाचं, याचं त्याचं. मी फक्त हे विचार करते की आता हा चाललंय ना, तर चालू देत असं. पण ते आईचं असतं ना, एक घरातल्यांचं असतं की आता कर ना लग्न, आता कधी करणार, हे 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 घरात माझ्या चालतं असं. आणि आईचं काय नाही, तू लग्न कर. तू लग्न कर असं. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की मी लग्न ज्या वेळेस करेल, मी सांगितलंय त्यावेळेस मी नक्की आवर्जून सांगेल. पण हे नाही माहिती लोकांना की मला घरातून पण फोर्स चाललाय माझा की तू लग्न कर म्हणून असं. पण एक प्रत्येक मुलीच्या मनात किंवा डोक्यात एक असतं की मी ज्या मुलाशी लग्न करणार आहे तो असा हवा, तसा हवा, किंवा हे ह्या क्वालिटीज हव्यात. आता नको बोलूस की मी तो विचारच नाही केला, तू केला असशील. नाही, विचार नाही केला, पण मी एक सांगते की म्हणजे कुठलीही मुलगी जरी असली तरी तिच्या डोक्यात एकच असणार की समजून घेणारा पाहिजे, आणि मी ज्या फील्डमध्ये ते एक्सेप्ट करणारा पाहिजे. आणि माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी घडल्यात, एक्सेप्ट करणार असेल तर ओके असं, आणि समजून घेणार. आणि मी आईला तर सोडू शकत नाही, माझ्यासोबत माझी आई पण असणार आहे बाबा. तुम्ही इट्स मज्जाच्या कमेंट सेक्शन मध्ये तुमची स्थळं पाठवू शकता, चांगली असेल तर आम्ही ती पुढे पाठवू. पण एकदा फेमस झाल्यानंतर एक असतं ना की खूप जण मागे लागतात, म्हणजे खूप जण अप्रोच होतात किंवा खूप जण आईकडे स्थळं येत असतील. येतात? नाही नाही? नाही. अक्षरशः माझ्या आईनी तर ते काय बायोडाटा ना, बायोडाटा आईनी काढला, माझ्या मामाला फोन केला, सांगितलं की असं असं तिचं, आता बस ती ऐकत नाही ना तर आपणच करू. आणि मी घरी नाही का आल्यावर मामा आला ना, मी म्हटलं काय झालं, काही नाही, हे मी म्हटलं कोणी सांगितलं हे करायला, हे जर तुम्ही टाकलं तर हे काय होणार आहे ह्याचं माहिती आहे, अजिबात करू नका, हे झालंय. हे असे किस्से माझ्या घरात पण चालतंय. मला बाहेरूनच नाही, घरातून पण फोर्स आहे. खूप त्रास आहे बिचारीला, त्यात मीडियावाल्यांच्या हेडलाईन असतात. त्रास नाहीये, ठीक आहे, चला ते प्रेम आहे म्हणून चालतं सगळं, ओके. पण मला करायचं मी तेव्हाच करणार, मी कोणाचं नाही, अजिबात नाही. ठीक आहे, हा, असं काही नाहीये, कंपल्सरी नसतं लग्न, पण करावं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.